हो सोडा बापू, मला सोडा. मला काठी दाखवली तरी मी सोडणार नाही त्यांना. पप्या अरे गुमान चल. अरे आपण दोघंच आहे आणि केवढा मोठा तांडा आपल्या समोर आहे. हे बघ आपली हाडबी जागला ठेवणार नाही ते. चल बापू, या तांडेकरांची हाड्यात गेली तीच जागेला राहणार नाही आता. अरे आपण काय करणार, आपण फक्त दोघंच आहे. बापू आता आपण दोघं काहीच करायचं नाही. आता आपल्या गावातली लोक आहेत की नाही, तीच या तांडेकरांची हाडं डिली करणार. गावातले लोक चोर पोलीस खेळायचं. चोरी केल्यावर पोलिसांचे फटके कसे पडतात की नाही ते कळू दे या तांडेकरांनी. काय झालं? तुमच्याकडे थोडे पैसे आहेत का? नाही हो, म्हणजे आता जे काय असेल ते महिना संपल्यावरच. का काय काम होतं काय? हा, मला जरा लागणार होते. पण ठीक आहे, मी बाबांकडनं उसने घेते. कशाला उगाच त्यांच्याकडे सारखं सारखं पैसे मागताय तुम्ही? हो पण त्यांना देतो ना परत, राहू द्या. नाही पण तसं बी दुसरा काय पर्याय नाही म्हणा. हो पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. एकदा का माझं प्रमोशन झालं का नाही की आपल्या सगळ्या अडचणी मिटणार. काही हरकत नाही. कधी मला वाईट वाटतं बघा, म्हणजे बाकी पोलिसांच्या बायका कशा केसात राहतात, तुम्हाला समतीकडे काटकसर करायला लागते. काहीही प्रॉब्लेम नाहीये. एकतर मला ते चिरीमिरी घ्यायची सवय नाही आणि मला पटत बी नाही. म्हणून तुम्हाला संसार जरा काटकसरत करावा लागणार. पण चिरीमिरी घेतलीत ना तर घरात यायचं पण नाही. मी घेईन असं वाटते बाई तुम्हाला? नाही हो, तुम्ही असं नाही करणार, खात्री आहे माझी. तुम्ही काही काळजी करू नका. कष्टाची आणि प्रामाणिकपणाची मीठ भाकरी जास्त गोड लागते. तेव्हा आता तुम्ही मस्त पोलीस स्टेशन मध्ये जा आणि प्रामाणिकपणे काम करा. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. चालतंय, चला. चल. बसा. त्या रानाचं रिपोर्ट कार्ड बनवा. साहेब तुम्ही जरा वर बोलून बघताय काय? काय रानाची बदली थांबवा की. काय थांबवा? त्याला तिथं राहायचं नाही. मोठा वशील लावलाय त्यानं. नाही हो साहेब, राणा तसा नाहीये. काय नाही, तुम्ही रिपोर्ट कार्ड बनवा. रान आल्यावर कळलंच की तुम्हाला. जैन सर. बसा सर, बस. नाही कशाला? रिपोर्ट कार्ड करायचं चाललंय तुमचं. कशाला? तुम्हीच बनवायला सांगितलंय ते. मी नाही साहेब. हो मी सांगितलं का? नाही बुवानी नाही, पण वरच्या साहेबांनी सांगितलंय. कोण साहेब? वरचे मोठे साहेब. नाही साहेब, मी नाही कोणाला फोन करायला सांगितला. मग आम्ही पण सांगितलं होतं साहेब तुम्हाला, राणा असं करणार नाही हो. होय सर, मी पण सांगितलं होतं. बघा बुवा, वशिला लावून ते लावून वर सोंग करतोय हा. तुझ्या बदलीचा आणि प्रमोशनचा आदेश आलाय वरच्या लेवलवरनं. नाही नाही साहेब, मी असलं काही बी नाही केलं. मग काय उगीच आदेश आलाय काय? कुणाचा आदेश आलाय? तू त्या निवृत्ती नायकांचा खास माणूस आहेस असं साहेबांनी सांगितलंय मला. आता नाही म्हण. अहो नाही साहेब, मी असं काही बी सांगितलेलं नाही. परत खोट. बुवा, याचं रिपोर्ट कार्ड बनवून घ्या आणि पाठवून द्या. अहो साहेब खरं सांगते हो. हो बुवा, अहो मी खरं सांगतो, मी कुणाला बी वशील लावायला सांगितलं नाही. माहिती आहे मला, पण आता वरनं तसं फोन आलाय म्हटल्यावर काय करणार? मी करतो काय तर. एक सांगतो बघा, हे असं वशील लावून काम करून घेणं माझ्या तत्वात बसत नाही. बरं बुवा ऐका की, मी आलोच जरा गस्त घालून. ये जाऊ. रे तुमच्यात पण झाले काय रे चोरी? अरे होय, आमच्या स्वयंपाकघरातली खिडकी उघडीच होती. अरे कुणी मिक्सरच गायब केला. कुणी केली असेल बरं चोऱ्या? काय माहित नाही बाबा, आपण राणा दादाला जाऊन सांगूया. चल. होय होय चल.
ते नव्हे मला काय गणित कळण झालं हा खुरपी आणि कोयत हे काय चोरी करायची गोष्ट आहे बे? अरे होय माझ्या पण गाडीचा आरसाच कुणीतरी चोरून नेलाय. काय सांगतोस मग जाऊन राहणार त्याला सांगायलाच पाहिजे. चला जाऊ चावडीवर. होय. हो येतो आम्ही. चला जाऊन येतो. म्हणजे अख्ख्या गावात चोऱ्या झाल्यात म्हणा की. होय मला वाटतं चोरांची टोळी आहे. टोळीच काय माझ्या दुकानातले ते गोळ्या बिस्किटाच्या बरण्या असतात बघा ते समजा चोरले गेले हो. अरे पण मी काय म्हणतोय, ही चोरांची टोळी आपल्या गावात घुसलीच कशी? हे बघा राणादासनी फोन करा आणि त्यांच्या कानावर घाला म्हणजे ते बरोबर तपास करतील बघा. तपास काय करायची गरज आहे? आता चोर कोण आहे की नाही ते माहिती आहे मला. आहे बरेच दिवस मला संशय होताच पण गावात काय घडलंच नाही म्हणलं आपण कशाला काय बोला. तुमचा कोणाला संशय होता का? संशय म्हणजे बघा ती गावात ते गावाच्या बाहेर जे तांडा आले की नाही कामगारांचा त्यांच्यावर माझा संशय आहे. गावात समधी घर हिरत फिरताना त्यासनी बघितले मी माझ्या दुकानात बी आले. अरे मी बी 2-4 जणांना बघितलं आणि त्यांना हटकलं तेव्हा त्यांनी काढता पाय घेतला. मला तर वाटतं या तांड्यातल्याच लोकांचं काम असणार चोरीचं. त्यांचंच काम आहे बापू, त्यांचंच काम आहे. मला काय म्हणायचंय ते बघा त्या रानाला बिनाला सांगून तपास करायची गरज नाही. आपण डायरेक्ट जाऊया. काय आपलं तंटामुक्त गाव आहे हो. उगीच पोलीस कशाला गावात? अरे पण झालेल्या चोऱ्या नुकसान ह्याचं काय? हे भरपाई करू की आपण जाऊन चांगलं हाणू म्हणजे त्यासनी कळत. पण आपण कसं मारायचं? हे बघा हे समजा दिसतंय की नाही तेवढं सोपं नाहीये. हा आता एवढंसं घडलंय उद्या घर फोडायला कमी करणार नाही ती. आणि समजा आपण त्यांच्या आडवं गेलो तर आपलं खून बी करतील ती. काय सांगता येत नाही बाबा त्या माणसांचं. दौलतवाडीचा हिसका त्यासनी दावलाच पाहिजे. काय बापू बरोबर की नाही? मग अहो काय आहे मर मर करून राब राब राबून आपण सगळं कमवायचं आणि आयत्यावर पायता चोरी करून घेऊन जाणार होय? नाही नाही असं चालणार नाही. दौलतवाडीचा हिसका दावायचा 4 रट्टा हाणलं की नाही मग गपगार येतात बघा. अरे बराबर बोललोस बघ. अरे दौलतवाडीच्या मनगडात किती ताकद आहे. ते दावलं तरच या चोऱ्या थांबतील नाहीतर अख्खं गाव बी लुटतील ही माणसं. बघा म्हणजे अनुभवी बापू बी मी जे म्हणतोय तेच म्हणतात. आपण काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. आपली घरदार जर वाचवायची असतील तर दौलतवाडीचा हिसका त्या माणसाने दावायलाच पाहिजे. काय म्हणतो मी? चला बरोबर आहे तू म्हणतोय ते. ए चला रे. चला उठा उठा चला 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 जाऊन दाखवूयात. चला बापू चला. बापू आता कळतोय बघा नोटांचा रंग. चला बापू. हा मामा मामा. अरे राणा कसं काय न केलंस? नमस्कार. ते जरा बोलायचं होतं. बस बोलूया. काय मामा तुम्ही माझ्या बदलीसाठी मोठ्या साहेबांना सांगितलं? अरे ते सांगायचंच राहिलं. काय झालं तुमचे मोठे साहेबांची गाठ पडली होती तेव्हा ईशा निघाला. मीच सांगितलं त्यांना म्हणलं आपल्या पाहुण्यांचा फायदा करून देऊ. प्रमोशन करायला सांगितलंय तुझं. ते समजा ठीक आहे पण मला बदली नको आहे का प्रमोशन? तेव्हा तुम्ही मोठ्या साहेबांना सांगून बदली मागा घ्या. अरे प्रमोशन मिळावं म्हणून सगळं जग झटत असतंय तू नाही म्हणतोस होय? काय ठेवलंय या गावात? जा की मोठा अधिकारी बनशील पुढे जाऊन. वय पण मला प्रमोशन जे काय मिळेल ते माझ्या हिमतीवर. असं वशिल्यावर टक्कवणं मला पटत नाही. राणा अरे तुझ्या चांगल्यासाठीच करत होतो मी. मला बदली नकोय आणि मला गाव बी सोडायचं नाही. ठीक आहे तू म्हणतोस तर करतो वरच्या साहेबांनी फोन. आणि अजूनही इथनं पुढे असली काय मदत करू नका. अरे चुकी झाली बाबा. पुण्यांनी नाही होणार. बस बरं चला येऊ का? मला जरा उशीर व्हायला. येतो.
म्हणजे दुसरा काय तर उपाय करायलाच पाहिजे आता. चला रे. हीच बघ खरं हीच आहेत काय? हीच पावलं बसले ना. ए हट हट. बाकी कुठे कुठे बाकी सगळी? चल मारू नका म्हणजे काय? चल चल काय सांगायचं नाही. बघा पटापट बघा कुठे काय सांगायचं. बाकीची कुठे? हीच आहे चोरटी. चांगला हाणूया असणे आता. काय रे का मारलायचा? अहो काय केलं आम्ही? का मारलायचा? चोऱ्या केल्या तुम्ही आमच्या गावात? आम्ही नाही चोरी केले. कसल्या चोऱ्या केल्या नाहीत चोऱ्या. मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय तुम्ही गावातली घरं हेरत होता. अहो कसली चोरी? काय चोरी? आज पतूर आमच्या गावात कोणी चोऱ्या नाही केल्या. पण नाही आम्ही नाही चोरी केली हो. अहो, कसली कुठं चोरी? आमचा माल? अहो कसला माल? कुठला माल? अहो काय केलं नाही हो. गुमान कबूल कर नाहीतर एकेकाला बघून घेईन. काय केलं नाही मला गावी आणि अहो काय केलं नाही तर काय? चोरीचा माल. जाऊन बघा तिकडे. अहो काय केलं नाही? काय करताय? असं नाही ऐकणार. ह्याला पुन्हा जर रट्ट मिळाल्यावर कळल. बस 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 उठ. काय आहे सरक. असं ऐकणार नाही ती. आपण आता पोलीस स्टेशनला जायचं. यांच्या विरोधात तक्रार करायची. पोलिसांचं 4 दंडुक पडलं की नाही मग चोरीचा माल काय काय केले ते समजा लक्षात येते. काय केलं नाही? काय केलं नाही बघा. चल बरोबर हो मालक. चल. बार 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 बार. चल लवकर. हॅलो. हॅलो राणादा कुठं आहेस? अहो आम्ही पोलीस स्टेशनला यायला लागलोय. का ते? अहो त्या तांड्यावरच्या लोकांनी गावभर भुरट्या चोऱ्या केल्यात. चोपलंय तरी बी ती कबूल होईना झाल्यात. पण मारहाण कशाला करायची? अहो राणादा ते चोरी केलेला माल परत मिळायला पाहिजे का नको? आम्ही यायला लागलोय बघा पोलीस स्टेशनला. तुम्ही हायसा नव्हती तर? बरं आहे का? अजून जादा मारहाण करू नका. हा मी येतो पोलीस स्टेशनमध्ये लवकरात लवकर. हा निघालोच आहे. बरं बरं. या रे सगळे या. या इकडे. इथे या साहेबांजवळ या. बापू उभं करा द्यायचं. या. नमस्कार साहेब. माननीय परेश पाटील. आमची तक्रार तेवढी नोंदवून घ्या. तुम्ही परत आला? मागच्या वेळी केली होती तशी तक्रार नाही ना? साहेब मागच्या वेळची तक्रार बी खरीच होती. ती रानाची पोरगी होती म्हणून तुम्ही पार्सलिटी केली. अजिबात नाही. आम्ही स्वतः जाऊन चौकशी केली होती. किरकोळ मारामारी होती. बर मागचं जाऊ द्या. आत्ताची तक्रार लिहून घ्या. आता काय आहे? काय झाले साहेब आमच्या गावात चोऱ्या व्हायला लागल्यात. होय की नाही रे? हा बरोबर आहे. कसल्या चोऱ्या? अहो साहेब घरासमोर जे काही दिसेल की नाही त्या वस्तूंच्या चोऱ्या व्हायला लागल्यात. म्हणजे कुणाचा पाणी तापवायचा बंबच नेला, कुणाची सायकल नेली, कुणाची बादली नेली, कुणाचा कुकर नेला. काय नेलं ते विचारू नका साहेब. अच्छा म्हणजे अज्ञात चोराविरुद्ध तक्रार आहे तुमची? अज्ञात चोर नाही साहेब. चोर कोण आहेत की नाही ते आम्हासनी माहिती आहेत. होय की नाही रे? बरोबर आहे. बरोबर आहे. त्यासनी आत्ताच्या आत्ता अटक करा. कोण आहे चोर? काय साहेब आमच्या गावाच्या बाहेर कनी एक कामगारांचा तांडा आलाय. होय तर ते तांडेकरी आहेत की नाही ते सगळे चोर आहेत. सगळ्या चोऱ्या त्या तांड्यातल्या माणसांनीच केल्यात. कशावरनं? तुमच्याकडे काय पुरावा आहे का? अहो साहेब त्यांच्या रक्तातच चोरी आहे हो. चोरी करूनच जगतात ते. होय की नाही रे? काय गोंधळ सुरू आहे? नमस्कार साहेब. माननीय परेश पाटील. ते पेढं खाल्ला होता ते. काय झाले साहेब म्हणजे आमच्या गावात चोऱ्या व्हायला लागल्यात. चोर कोण आहे ते आम्हासनी माहिती आहे. आम्ही साहेबांनी सांगायला लागलोय पण साहेब केस नोंदवून घ्यायलाच तयार नाही. बुवा आपल्याला तक्रार नको आहे का? FIR नोंदवा. साहेब
जरा खातर जमा करू आणि मग FIR नोंदवू. तोवर कच्ची नोंद करूया. नाही 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 नाही, तुम्ही FIR नोंदवा, आम्हाला खात्री आहे. होय की नाही रे? होय. हे बघा साहेब. बुवा घ्या नोंदवून आणि लगेच जाऊन गुन्हेगारांना अटक करा. अहो पण साहेब नोंदवून घ्या. साहेब घ्या. मी सांगतो. हा, दौलतवाडी आमचं गाव आहे. राणा आलाच. साहेब राणा या भागातला आहे. त्यालाच विचारूया आणि ठरवूया ना काय करायचं ते. म्हणजे आम्ही सांगतोय त्याच्यावर काही विश्वास नाही काय तुमचा? ह्याला काय विचारायचं आहे? राणा, तुमच्या गावातल्या तांड्यावरच्या माणसांनी चोरी. वय बुवा, माझ्या कानावर बातमी आल्या. साहेब, मी काय म्हणतो, आपण पहिलं चौकशी करून घेऊया काय? नाही नाही नाही, आधी त्या चोरट्यासनी अटक करा. साहेब, खात्री केल्या बगैर अटक नको का केस नको? म्हणजे आज गावात परत चोर होऊ दे आमच्या? नाही साहेब, आज रात्रीला आपण पाळत ठेवू. काय पुरावा सापडलं तर मग गुन्हा दाखल करून घेऊ, अटक करू आणि मग केस करू. हे काय म्हणजे? अहो, ही समधी माणसं सांगायला लागल्यात की आमच्या गावात चोऱ्या झाल्या, तर तांड्यावरच्या माणसांनी चोरी केले साहेब, आणि ह्याच्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही? काय पुरावा असल्या बगैर केस करता येणार नाही का अटक करता येणार नाही? बुवा, तुमचं काय म्हणणं आहे? साहेब कच्ची नोंद करूया, गस्त घालू, पुरावा सापडला तर अटक करू. अहो साहेब, काय ठीक आहे. राणा, रात्रीच्या गस्तीची जबाबदारी तुझी. आणि जाताना मुकुंद आणि रुपाली दोघांना घेऊन जा. आज रात्री चोरांचा अंदाज घेऊ आणि मग पुढची कारवाई ठरवू. चालतंय साहेब. हे बघा साहेब, काय करायचं ते करा, पण आजच्या आज त्या चोरट्यांचा निकाल लावा. आज रातच्याला जर परत चोरी झाली तर आम्ही वर तक्रार करू. चला बापू. हे बघा, या समजाच्या चोऱ्या झाल्यात त्या तांड्यावरच्या माणसांनी केल्यात याची मला गॅरंटी आहे. कशावर ना? तुम्ही का मध्ये बोलायलाय? म्हणजे तुमचा काय संबंध आहे त्याशी? सरपंच कुठात गावचे? हे बाहेर गेलेत. कुठे गेलेत अवधूत भाऊजी? हे जरा त्यांचं. हे बघा, हे असं असते, याला म्हणतात येळ काढूपणा. म्हणजे ह्या अंजली बहिणी ती काही शाळा उघडल्या ना, आणि त्याच्यात ती तांड्यावरची पोरं शिकायला येतात. त्यांच्या फिया सुद्धा ह्या चोरीच्या पैशातनं जात असणार. त्याशिवाय का अंजलीबाई विरोध करल्यात? हा, आणि तिकडे ते रानात तक्रार नोंदवून घेणं झाले. म्हणजे ह्या नवरा बायकोंचं त्या चोरांशी काहीतरी साटलोट आहे असं समजायचं का आम्ही? हा, सांगा बघू. उगाच काही बरळू नका. वाटेल ते आरोप केलेले मला चालणार नाही. जो चोर आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण त्या नादात उगाच निष्पाप लोकांचे बळी जायला नकोत एवढंच वाटतंय मला. तेच की. वहिनी, तुमचं बी बरोबर आहे हो. काल माझं गिरणीतलं 2 डबे चोरीला गेल्यात. माझी बायको तर घर डोक्यावर घेऊन बसल्या बघा. आणि ज्यांचं डबं गेल्यात ना ते बोकांडी बसल्यात. वहिनी, यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे बघा. बरोबर आहे तुमचं, पण चोरी तांड्यावरच्याच माणसांनी केली हे कशावरनं? गावातली घरं हेरताना मी स्वतः बघितलंय चोरासनी. तुमचा तांड्यावरच्या लोकांवर का राग आहे ना ते मला चांगलंच माहितीये. घ्या बापू, इथं गावातल्या लोकांचं आपण चांगलं करायचं बघायला लागलोय, तर बाई ही वेगळाच पुढारीपणा करायला, ते बी सरपंच गावात नसताना. चोरी तांड्यावरच्या माणसानेच केली. हा, माझ्या बी घरातलं तांदळाचं पोतं गेलंय, मला मिळायला पाहिजे. मिळेल ना? वा मिळणार. मिनच्या अजिबात काळजी करायची. मी माझ्या गावातल्या लोकांचं अजिबात नुकसान होऊन देणार नाही. हे बघा, आज जर पुन्हा गावात चोरी झाली तर मी उद्या सकाळच्याला त्या तांड्यावर जाणार, त्या लोकांच्या मुसक्या बांधणार आणि पोलीस स्टेशनला घेऊन येणार. मग मला कोणी अडवायचं नाही. काय? हा, चला बाप. या उद्या पण कुठे गेले कोणाच ठाव. वहिनी, चोऱ्या करणं या माणसांचा गुणच आहे हो. आणि गावात सगळ्यांचं नुकसान झाले तेव्हा मला वाटते गावच्या प्रश्नात तुम्ही काय पडू नका. आणि तशी बी कुठं आपल्या गावातली माणसं आहेत, आणि बाहेरच्या माणसासाठी आपल्याला कशाला वाद? होय, काय व्हायचं ते होऊ दे. पोलीस बघून घेतील की. पण आमची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे.
बाहेरचे आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय होत असेल तर मी स्वस्थ बसणार नाही.